तर पुलवामातल्या हल्ल्यानंतर भारताच्या कडक इशाऱ्यानं घाबरलेल्या पाकिस्ताननं आता युद्धाची तयारी सुरू केली आहे। सीमेवर सैन्याची जमवाजमव करून आपण युद्धाला तयार असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय। भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग। भारताच्या आक्रमकतेमुळे पाकड्यांची घाबरगुंडी। पाकिस्तानची सीमेवर जमवाजमव। पाकिस्तानला बंदुकीचीच भाषा समजते का? दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला कायमचा त्रास होण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची भावना भारतीयांमध्ये जोर धरते आहे। भारत सरकारची भाषा ही आक्रमक बनली आहे। पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी सरकारनं चौफेर सज्जता केली आहे आणि हे पाहूनच पाकिस्तानची तंतरली आहे। भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्ताननं युद्धाचीच तयारी सुरू केली आहे। We do not wish to go to war, but then what I concluded that if it is imposed on us as a sovereign country, as a capable country, we have the right to respond and respond the way the nation of Pakistan want us to respond. भारताला सडेतोड उत्तर देण्याची वल्गना पाकिस्तानच्या लष्करापासून ते पंतप्रधानांपर्यंत सुरू आहे। पाकिस्तान युद्धखोर नाही, भारतच युद्धखोर आहे हे जगाला ओरडून सांगण्याचा प्रयत्न पाकड्यांकडून केला जातोय। पाकिस्तान रिटेलिएट करने का सोचेगा नहीं, पाकिस्तान रिटेलिएट करेगा। पाकिस्तान कोई और दूसरा रास्ता नहीं होगा रिटेलिएट करने के बगैर, जवाब देने के बगैर। भारताच्या कोणत्याही कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश इम्रान खाननी पाक लष्कराला दिलेत। भारत पाक सीमेजवळ रणगाडे पाठवण्यात आलेत। सीमेजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नियंत्रण रेषेजवळ जनावरांना न नेण्याची सूचना देण्यात आली आहे। युद्ध झाल्यास सैनिकांसाठी 25% जागा राखीव ठेवण्याच्या सूचना हॉस्पिटल्सना देण्यात आल्यात। सीमेजवळच्या दहशतवाद्यांचे तळ हलवण्यात आलेत। भारताकडून कारवाईचा धसका घेतलेल्या पाकिस्ताननं युद्ध झाल्यास जखमी जवानांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी सिंध आणि पंजाब मधल्या हॉस्पिटल्सना मेडिकल सपोर्ट तयार ठेवण्याचे आदेश दिलेत। 1947, 1965, 1971, 1999 अशा 4 युद्धात कंबरड मोडूनही पाकिस्तानचं डोकं अजून ठिकाणावर आलेलं नाहीये। आताही पाकिस्तान युद्धाचीच भाषा करतोय। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान सैरभैर झालाय। चर्चेनं नाही तर बंदुकीच्या धाकानेच पाकिस्तान खडबडून जागा होतो हेच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।